हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट यूपीएससी एमपीएससी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबेडकर आणि मला माहिती आहे की यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये सीसॅट ची एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी जर माहित असेल तर आपल्याला ती एक्झाम क्वालिफाय करायची आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. तर ती एक्झाम क्वालिफाय कशी करावी ही सगळ्यांना मनात भीती असते की क्वालिफाईंग होत नाही सर. ऍक्च्युली जो पॅटर्न आहे, सपोज जर मी यूपीएससीचा विचार केला तर 2025चा जर विचार केला, आता जो रिसेंटली जो पेपर झाला त्यामध्ये अंकगणिताचे आता 31 क्वेश्चन विचारताय. तर सर मॅथमॅटिक्स मध्ये एवढा मोठा पार्ट कसा? आणि त्याच्यानंतर मग जो कंप्रेन्शनचे जे 50 क्वेश्चन होते दॅट इज रिड्यूस टू 29 क्वेश्चन राईट नाऊ. ठीक आहे, 29 क्वेश्चन झालेले आणि रिझनिंगचे जवळपास मग त्यांनी ते 20 क्वेश्चन्स घेतलेले. तर मग सर आता हा जो चेंज पॅटर्न झालेला आहे मग त्याला कसा न्याय द्यायचा, बरोबर ना? तर ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी जर आपली प्रॉपर पद्धतीने असेल. आणि हो, तुमच्यासाठी मी मंडेपासनं म्हणजे ह्या येत्या मंडेपासनं एक लाईव्ह सिरीज सुरू करणार आहे गाईस, ज्यामध्ये तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे क्वेश्चन्स तुमच्या लेटेस्ट आधारित पॅटर्नवर जे आता सध्या एक्झाम मध्ये आलेले होते त्या पद्धतीने एक सिरीज चालू करतोय. सगळ्यांनी मला असं वाटते की ते सेशन लाईव्ह बघावं, म्हणजे जेणेकरून तुम्हा सगळ्यांना त्या सेशनचा आनंद घेता येईल आणि येणारी जी एक्झाम आहे 2026 ची सीसॅटची त्याला क्वालिफाय सुद्धा करता येईल गाईस. तर चला जाणून घेऊया की एक्झॅक्ट सीसॅटची जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सीसॅट क्रॅकची अल्टिमेट स्ट्रॅटेजी म्हणजे स्मार्ट प्लस टार्गेटेड प्लॅन, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गोल केवळ 80 पैकी 27 क्वेश्चन्स उत्तरले की 33.33% मार्क आपल्याला घ्यायचे आहे. म्हणजेच 200 पैकी 66.67 गुण आपल्याला सहज मिळतात. फक्त आपल्याला जे क्वेश्चनचं सिलेक्शन आहे ते प्रॉपर पद्धतीनं करता आलं पाहिजे. प्रॉब्लेम हा होतो की क्वेश्चनचं सिलेक्शन जर गडबड झाली तर आपला तो पेपर अनसॉल्व्ड राहतो. मग मॅथमॅटिक्स जरी 31 क्वेश्चन येत असेल आणि त्यांनी थोडंसं, कारण ह्युमॅनिटीचे स्टुडंट असल्यामुळे त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये थोडंसं आर्ट बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहे त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये डिफिकल्टी येतं. त्याच्यामुळे हा जो तुम्ही जीएसचा किती जरी अभ्यास केला किंवा जीएस मध्ये कितीही जरी तुम्ही स्ट्रॉंग असाल, पण हा जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करता आला नाही तर तुम्हाला थोडंसं अवघड होईल. करेक्ट? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता हा जो पेपर पॅटर्न आहे हा आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेऊ पहिले की एक्झॅक्ट जो पेपर पॅटर्न आहे म्हणजे जो लेटेस्ट पेपर पॅटर्न आहे, जे काही चेंजेस त्यांनी घडवून आणले. जसं युपीएससी जर मी म्हणेल तर इथे जे रेंज दिली आहे मी तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन सांगतो. जसं रिडिंग कम्प्रेन्शनचे 29 क्वेश्चन्स, ठीक आहे, 29 क्वेश्चन झालेले गाईस. किती? 29 क्वेश्चन्स. आणि तुम्हाला माहिती आहे की एव्हरी क्वेश्चन कॅरी 2 पॉइंट, इच क्वेश्चन कॅरी 2.5 मार्क. करेक्ट? 2.5 मार्क. म्हणजे तुम्ही विचार करा, कम्प्रेन्शन वर हा एवढा पार्ट होता. त्याच्यानंतर आपण जे बेसिक मॅथ किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो, जे 10th बेस म्हणतो, पण त्याच्यातला जो अंडरस्टँडिंग लेवल आपल्याला लागतो तो थोडासा ग्रॅज्युएट लेवलचा लागतो. जरी मॅथमॅटिक्स 10th लेवल पर्यंतचं असेल तरी इथे त्यांनी 31 क्वेश्चन विचारले होते. म्हणजे हे टोटल किती झाले बघा, 60 क्वेश्चन झाले. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की टोटल 80 क्वेश्चन असतात. मग उरलेले जे 20 क्वेश्चन, मग त्याच्यामध्ये बेसिक मॅथ्स प्लस मी डाटा इंटरप्रिटेशन, ग्राफ प्लस टेबल पण म्हणेल. ठीक आहे. आणि त्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजे ज्यामध्ये अनालिटिकल ऍबिलिटीचाही पार्ट येतो, त्यात 20 क्वेश्चन. म्हणजे असे टोटल विद्यार्थी मित्रांनो 80 क्वेश्चन्स विचारले. मग तुम्ही बघा, हा जर पार्ट तुम्ही जर स्किप करायचाही जरी विचार केला म्हणजे तुमचे 31 क्वेश्चन म्हणजे 30 क्वेश्चन जात आहे 80 मधनं. म्हणजे तुम्ही 50 क्वेश्चनवर खेळणार कसं? आणि त्यातही तुमची अॅक्युरसी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जो क्वेश्चन अटेम्प्ट होतो, मला असं वाटतं की असाच क्वेश्चन आपण निवडायला पाहिजे. करेक्ट? तर आणि तुम्हाला माहिती आहे की 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 2.5 मार्काचा 1/3 म्हणजे 0.83 मार्क तुमचे मायनस होता. म्हणजे तो 2.5 मार्क तर गेलाच गेला, सोबत हा 0.83 म्हणजे 1 म्हणजे 3.5 मार्क जवळजवळ चाललेले आहे असं समजा. म्हणजे एक क्वेश्चनही जरी तुमचं रॉंग होत आहे, जवळपास 3.5 मार्क तुमचे चाललेले आहे. म्हणून क्वेश्चन अटेम्प्ट करताना आपल्याला असा क्वेश्चन सिलेक्ट करायचे 80 पैकी आपल्याला टार्गेटेड 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे की ज्याच्यात मोर दॅन 90% अॅक्युरसी राहील आहे. करेक्ट? सो नाउ गाईज, नंतर बघा की सेक्शन वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. बरोबर आहे? मग आता त्याच्यात बघा, रिडिंग कम्प्रेशन ज्याला आपण आरसीचा पार्ट म्हणतोय, तर फोकस ऑन अंडरस्टँडिंग. ठीक आहे, अंडरस्टँडिंग बेसिसवर फोकस करा, नॉट इंग्लिश वोकॅब.
ठीक आहे, कारण आरसी मध्ये जेव्हा आपण रिडिंग कम्प्रेन्शनचा जो पार्ट येतो त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपली जर त्या पर्टिक्युलर पॅसेजची प्रॉपर जर अंडरस्टँडिंग असेल तर आपल्याला त्याचे सहज क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. जर तुमच्याकडे वोकॅबचाही पार्ट तेवढा स्ट्रॉंग नसेल तरी इझिली बनतात. ठीक आहे, जसं आता काय करायचं आपल्याला डेली 2 पॅसेजेस, मग एडिटोरियल प्लस प्रिव्हियस इयर सीसॅटचे आरसीचे पार्ट घ्यायचे. प्रिव्हियस इयर जसं तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन जसं तुम्ही पेपर्स घेऊ शकता किंवा एडिटोरियल पेज येतो जसा हिंदूवाला येतो, त्याचा आर्टिकल येतात, त्याच्यावर क्वेश्चन बेस तुम्हाला ते भेटतात ऑनलाईन मध्ये. ते जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुमचा जो आरसीचा जो पार्ट आहे हा जबरदस्त स्ट्रॉंग होण्यास मदत होईल गाईस. त्याच्यानंतर यू नीड टू लर्न एलिमिनेट टेक्निक, म्हणजे ज्यामध्ये 4 ऑप्शन पैकी जर तुम्हाला सपोज 2 ऑप्शन एलिमिनेट करता आले तर ह्या पद्धतीने जर गेलं तर तुम्हाला ऑप्शन आयडेंटिफिकेशन म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चनचं काय आन्सर आहे हे काढता येईल गाईस. ठीक आहे, त्यानंतर बघा की रिसोर्स काय असेल आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की जे आम्ही इग्नाइट एमपीएससी युपीएससीचं जे चॅनल आहे आमचं, ठीक आहे, त्यावर तुम्हाला लाईव्ह सेशन करायचं आहे, जे मी मंडे पासून घेतोय गाईज, वारंवार सांगत आलेलो आहे. कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते सेशनचे जे लिंक्स आहेत, ज्या लाईव्ह सेशन आहे जे माझं, त्या सेशनच्या लिंक्स तुम्हाला आजच्या या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल. ठीक आहे, तर आवर्जून तुम्ही त्या सेशनवर या. आणि मी नक्की सांगतोय, एवढा कॉन्फिडन्स आहे माझा 11 वर्षाचा, मोर दॅन 11 इयर्स, की नक्कीच तुम्हाला ज्या टेक्निक्सने मी जे क्वेश्चन सांगेल आहे, ठीक आहे, की कोणत्या पद्धतीने तुम्ही अप्रोच ठेवला पाहिजे युपीएससी मध्ये सीसॅट क्वालिफाईंग करायसाठी, ते तुम्हाला त्या सेशनच्या माध्यमातून कळेल आहे गाईस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर सीसॅटचे पेपर याच्यासाठी बघावं लागेल की एक्झॅक्ट पहिलं पॅटर्न कसा होता, क्वेश्चनिंग कशी होती आणि आताचा क्वेश्चनिंगचा पॅटर्न कसा आहे हे जाणून घेण्यास मदत होईल गाईस. त्यानंतर बघा, जसं इथे म्हटलंय, जसं मी मगाशी पण बोललोय की बेसिक मॅथमॅटिक्स, नो कॅल्क्युलेटर मॅथ्स, ठीक आहे, ज्यामध्ये फोकस ऑन 10वी पातळीवरील टॉपिक्स, म्हणजे जसं आता आपण म्हणूया की प्रॉफिट अँड लॉस, टाइम डिस्टन्स स्पीड, टाइम अँड वर्क, ठीक आहे, देन प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, मेन्शुरेशन, जनरली हे क्वेश्चन, नंबर सिस्टीम दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक गाईज, जेणेकरून याच्यावर म्हणजे जवळजवळ 5 ते 6 क्वेश्चन विचारले जातात. तर हा टॉपिक मधले सगळे जे टाइप्स आहेत ते जरी कव्हर केले म्हणजे तुमचे 5 ते 6 क्वेश्चन्स या पर्टिक्युलर टॉपिकवर सॉल्व्ह होत आहे. इथे जरी मेन्शन नसेल पण मी सांगतोय इथे हे टॉपिक्स आहे, सोबत जे मी आता तुम्हाला बोललोय नंबर सिस्टीम, हा सुद्धा टॉपिक आपला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे गाईज. ठीक आहे, त्यानंतर यू नीड टू लर्न द शॉर्टकट ट्रिक्स अँड वैदिक मॅथ टेक्निक्स हेल्पफुल. बघा, कोणतंही मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करत असताना जर आपले बेसिक्स क्लिअर असेल किंवा आपल्याला काही ट्रिक्सच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन फास्ट येत असेल तर मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करायला इझी जातं. मग ते युपीएससीचं असो, बँकिंग असो की कोणत्याही एक्झामचं असो, काय आपले बेसिक कॅल्क्युलेशन जर स्ट्रॉंग नसेल तर कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं गडबड होऊ शकतं. ठीक आहे, अँड यू नीड टू सॉल्व्ह 10 क्वेश्चन्स डेली. सोर्सेस दिलेले आहे, तुम्ही हे सुद्धा युज करू शकता, म्हणजे त्याच्यातूनही तुम्हाला जे युपीएससी लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहे, जे आपण इथे नावं लिहिलेलं आहे, आर्यन सीसॅट किंवा क्वांटम कॅट सिलेक्टेड टॉपिक्स, मग याच्यातून क्वांटम कॅट मधून सगळं नाही करायचं, काही सिलेक्टेड टॉपिक ते मी तुम्हाला जेव्हा लाईव्ह लेक्चर्स येईल तेव्हा मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे गाईस. ठीक आहे, त्यानंतर बघा, लॉजिकल रिझनिंग अँड अॅनालिटिकल ॲबिलिटी मध्ये तुम्ही कोणत्या टॉपिक्सवर फोकस केलं पाहिजे, ज्यामध्ये डायरेक्शन्स, ब्लड रिलेशन, कोडिंग, डिकोडिंग, स्टेटमेंट, अझम्पशन, सिरीज अँड पझल, जर हे तुम्ही प्रॉपर पद्धतीने गेला, ठीक आहे, सेटिंग अरेंजमेंट, पझल्स, सिरीज इव्हन, तर क्वेश्चन्स जे 20 क्वेश्चन्स जे मी बोललोय, जे मागच्या 2025 मध्ये जे आपल्या प्रीच्या विचारले होते ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यास मदत होईल गाईस. ठीक आहे, प्रॅक्टिस 5 क्वेश्चन्स पर डे विथ टायमर. ठीक आहे, आता टायमर कशासाठी, म्हणजे एक्झॅक्टली बघा, जरी 2 तास असेल पण त्या 2 तासामध्ये तुमचे जवळजवळ 50 ते 55 क्वेश्चन मोर दॅन 90% अॅक्युरसीने सॉल्व्ह होते की नाही. बघा, जरी आपल्याला 27 क्वेश्चन करेक्ट लागतं पण आपल्याला थोडंच माहिती आहे की 30 क्वेश्चन जर मी सॉल्व्ह करतो आहे तर त्या 30 क्वेश्चन्स मधून फक्त माझ्या हार्डली एखाद चुकल, असं होतं का? नाही. तर मग त्याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे, नंबर ऑफ अटेम्प्ट जास्त करावं लागेल गाईस. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे जे सोर्सेस दिले आहे ते सुद्धा TMH म्हणजे टाटा मॅग्रॉ हिल च तुम्ही सीसॅट मॅन्युअल सुद्धा घेऊ शकता. डाटा इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व टेबल, पाय चार्ट, बार ग्राफ, कॅल्क्युलेशन स्किल्स निडेड. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल याचे सेशन, तर एक आपलं इग्नाइट बँकिंग म्हणून एक कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमध्ये सध्या मी सिरीज चालवतोय विद्यार्थी मित्रांनो याची. तुम्ही इग्नाइट बँकिंग सर्च करा. काल मी टेबल DI आणि आज मी बार ग्राफ DI हे 2 लाईव्ह सेशन्स घेतलेले. तर त्यामध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करतात, म्हणजे जेणेकरून तुमचा जो 10 मार्काचा जो पार्ट आहे, 5 ते 10 मार्काचा पार्ट, तो त्यातून आपल्याला कव्हर करता येईल. ठीक आहे, इथे पण आपण ते सेशन घेऊ, नो डाऊट गाईज, लाईव्ह मध्ये आपण घेणारच आहे. पण आता जर तुम्हाला
माहिती करायचं असेल की हे क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केले जाते तर डेफिनेटली तुम्ही ते एकदा सेशन बघावं. प्रॅक्टिस 1 DI सेट 5 क्वेश्चन्स एव्हरी अल्टरनेट डे. म्हणजे वीक मधून जर तुम्ही 3 जरी DI लावत आहे, ठीक आहे, वीक मधून 3 DI, दॅट इज मोर दॅन सफिशियंट माय डिअर फ्रेंड्स. काही असे खूप मोठ्या लेवलचे DI नसतात, एकदम इझी लेवल DI असतात. यू नीड टू फोकस ऑन स्पीड प्लस अॅक्युरसी. ठीक आहे, तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरसीवर काम करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. बघा नंतरचा पार्ट. आता सपोज जर तुम्ही प्लॅनिंग करताय की 30 डेज मध्ये सीसॅटचा स्टडी प्लॅन कसा असावा, एक नॉर्मल आपण एक्झाम्पल घेऊ. असं नाही जरुरी की तुम्ही हे केलंच पाहिजे, ठीक आहे. म्हणजे एक सीसॅटचा 30 डेजचा जर तुम्हाला आराखडा किंवा म्हणजे जे रिपीटर्स पोरं आहे, जे रिपीटर्स पोरं ज्यांचा सीसॅट निघत नाही पण ऑलरेडी त्यांनी अभ्यासलेला आहे, त्यांचा प्लॅन कसा असावा. मला असं वाटतं की या पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलंय की पहिले जे 7 दिवस आहे ज्यामध्ये कन्सेप्ट बिल्डिंग, क्वांट प्लस आरसी प्लस रिझनिंग म्हणजे रिडिंग कम्प्रेन्शन प्लस रिझनिंग, त्यानंतर 8वा ते 14वा दिवसापर्यंत डेली टॉपिक वाईज प्रॅक्टिस 30 क्वेश्चन्स पर डे, जे आपण मगाशी पण बोललोय 20. 15 to 21 मध्ये मिक्स प्रॅक्टिस सेट प्लस टायमर बेस्ड प्रॅक्टिस. टायमर बेस्ड प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जरी तुमचा हा स्कोरिंग सब्जेक्ट नसेल, क्वालिफाईंगही असेल, पण काय होतं की आपण जे 50 क्वेश्चन म्हणतो दिलेल्या 2 तासामध्ये हे 50 क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होत नाहीत. तर मग गाईज हे 50 क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला टायमर लावून आपले नंबर ऑफ अटेम्प्ट किती होत आहे हे तेव्हाच माहिती होईल, रॅन्डम सॉल्व्ह करण्यापेक्षा. त्यानंतर 22 ते 26व्या दिवशी फुल लेंथ मॉक टेस्ट 2 पेपर्स. ठीक आहे, फुल लेंथ मॉक टेस्ट 2 पेपर्स म्हणजे 2 पेपर तरी सॉल्व्ह करावं एवढ्या 4 दिवसात, 4 ते 5 दिवसात. त्यानंतर 27 ते 30व्या दिवशी PYQs प्लस वीक टॉपिकची जी तुमची काही रिव्हिजन आहे ती रिव्हिजन तुम्ही करावी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो पार्ट वीक आहे तो स्ट्रेंथ करायला मदत होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा की स्मार्ट टेक्निक्स काय, म्हणजे जे सीसॅट जे आपण म्हणतोय त्याच्यात स्मार्ट टेक्निक आपण कशा यूज करतोय, म्हणजे रिअल टाइम एक्झाम मध्ये काय यूज केलं पाहिजे आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये ट्रिक आणि डिस्क्रिप्शन. ठीक आहे, तर एलिमिनेशन टेक्निक इज द बेस्ट वे टू टॅकल द सीसॅट क्वेश्चन्स. आता तुम्ही म्हणाल की सर प्रत्येक याच्यात काम करतं का. आता बघा तेवढी जर डेप्थ असेल तर प्रत्येक याच्यात काम करतं, पण आपल्याला प्रत्येक याच्यात लावायची गरजही नसते. जिथे आपल्याला असं वाटतं की ऑप्शन एलिमिनेट होत आहे तिथे आपण ही टेक्निक लावायची, म्हणजे 4 पैकी 2 चूक ऑप्शन्स लगेच काढून टाका. दिस इज द एलिमिनेशन टेक्निक माय डिअर फ्रेंड. स्किप स्ट्रॅटेजी. अवघड प्रश्न न सोडवता वेळ वाचा. आपलं काय होतं की आपण प्रश्नपत्रिका घेतल्याबरोबर पहिलाच प्रश्न घेतो आणि तो सॉल्व्ह करत बसतो. हो आता येईल मग येईल असं करता करता 5 ते 10 मिनिटं त्याच्यातच घालवतो. तर शेवटी पहिलं पूर्ण पेपर बघून घ्यावं की आपल्याला कोणते क्वेश्चन्स अटेंड करायचे आहे आणि तिथूनच क्वेश्चनची सुरुवात करावं गाईस. ठीक आहे. त्यानंतर बघा सॉल्व्ह ग्राफ्स मेंटली. तोंडी गणित सराव ठेवा. 2025चा जर तुम्ही पेपर बघितला असेल त्यामध्ये एक क्वेश्चन होता की एक युनिट डिजिटचा की 1 into 3 into 5 into 9 डॅश 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 9999. तर याचा युनिट डिजिट कोणता, हा एकदम सिंपल आणि सिली क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनला विदाउट पेन लावता सुद्धा आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो गाईस. बरोबर आहे, करता येतो की नाही करताय. तर मग असे क्वेश्चन्स जे आहेत जिथे पेन न लावता तर असे क्वेश्चन्स पाहिल्याबरोबरच मार्क करून टाकायचे आणि त्याला सॉल्व्ह करून टाकायचे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तोंडी गणित सराव ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर कन्सेप्ट फ्लॅश कार्ड्स म्हणजे शॉर्टकट फॉर्म्युला, जे काही तुम्ही शॉर्टकट्स पर्टिक्युलर जसं म्हणेल की मी सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्टचा जो टॉपिक आहे गाईस, तर त्यामध्ये आपण जो ऍक्च्युअल ट्रेडिशनल फॉर्म्युला आहे तो न यूज करता आपण तिथे जे कॅल्क्युलेशन आहे सक्सेसिव्ह डिस्काउंटच्या फॉर्म्युल्याने काढतोय. तर तो जर आपल्याला माहिती असला की एक वेळा किंवा चार्टच्या व्हॅल्यू काढल्या तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये डायरेक्ट लास्ट स्टेपवर आपल्याला आन्सर काढता येतं. मग ह्या जर ट्रिक्स माहिती असेल तर आपण त्या ट्रिक्स का नाही वापरायच्या. ठीक आहे. त्यानंतर टार्गेट 40 प्लस करेक्ट. यस, एव्हरी टाइम यू नीड टू फोकस इट ऑन 40 प्लस करेक्ट. 40 प्लस करेक्ट म्हणजे तुमचा क्वालिफाईंग झालं असं समजा. ठीक आहे. मग त्यामध्ये बाकी प्रश्न अटेम्प्टेड नाही केलं तरी तुम्हाला चालेल आहे ते करेक्ट आहे गाईज. चला त्यानंतर आता बघा बेस्ट रिसोर्स काय आहे. जसं मगाशी मी सांगितलं सेशन घेताना, पण तुमच्याकडं हे असो. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही जो पॅटर्न असतो जे आधारित क्वेश्चन्स येतात पॅटर्नवर ते तुम्हाला इथून भेटण्यास मदत होईल गाईज. ठीक आहे. चला त्याच्यानंतर प्रॅक्टिस विदाउट फिअर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, सॉल्व प्रिव्हियस इयर सीसॅट क्वेश्चन. ही खूपच उपयोगी सवय आहे. सीसॅट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्याने तुम्हाला एक्झॅक्टली काय टाईप येतो आहे एक्झाम मध्ये हे कळण्यास मदत होतं आणि त्यामुळे मग ते त्या पद्धतीचं तुम्ही अडॅप्टेशन कराल आणि त्या पद्धतीचे क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल, म्हणजे जेणेकरून त्या पद्धतीचा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायला काय होईल गाईज, इझी होईल. हे समजलं पाहिजे.
त्यानंतर दररोज एक मिनी टेस्ट म्हणजे 20 क्वेश्चन्स घ्या आणि टायमर लावा, जसं मगाशी पण बोललो होतो. आणि तुमच्या चुकीच्या प्रश्नांची गलत डायरी तयार ठेवा, म्हणजे तुमचं वारंवार चुकी कुठे होत आहे याचं तुम्ही अनालिसिस करा प्रॉपर पद्धतीनं. कारण जोपर्यंत तुम्ही कुठे चुकतात याचा अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तो क्वेश्चन करेक्ट नाही होणार. आणि प्रत्येक वेळेस तो जर क्वेश्चन आला, त्या टाईपचा जर क्वेश्चन आला, तर प्रत्येक वेळेस तुम्ही तिथे स्टक व्हाल आणि ते क्वेश्चन्स चूक होण्यास तिथे नक्कीच चूक होईल तो क्वेश्चन तिथे. ठीक आहे. माइंडसेट अँड मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंड सेटअप तुमचा हा खूपच मला असं वाटतं की स्ट्रॉंग असला पाहिजे. कोणतीही एक्झाम असो, फिअर फॅक्टर नसला पाहिजे. ठीक आहे. मैं ये कर लूंगा या मैं ये कर लूंगी, हाच एक आतून इनर गट फिलिंग पाहिजे, तेव्हाच ती एक्झाम प्रॉपर पद्धतीने क्लिअर होईल. कन्सिस्टन्सी, स्मार्ट प्रॅक्टिस अँड टाइम मॅनेजमेंट इज द बेस्ट मंत्रा टू क्रॅक सीसॅट एक्झाम माय डिअर फ्रेंड्स. करेक्ट. सो या पेपरची भीती नको, ते नियंत्रणात आणा. दररोज एक छोटा सराव म्हणजे 1 महिन्यात मोठा फरक तुम्हाला दिसेल. अँड विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. होप सो तुम्ही ह्या जर सगळ्या स्ट्रॅटेजी जे काही मी बोललोय जर तुम्ही अंमलात आणल्या तर नक्कीच तुम्हाला हा सीसॅट जो पेपर सेकंड आहे हा क्वालिफाय करायला मदत होईल. आणि जसं मी सांगितलंय की सोमवारपासून आपण जी लाईव्ह सिरीज घेणार आहोत युपीएससी साठी, ती नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल आहे. तर चला पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.